मेनोपॉज क्लिनिक्स 580 ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आठवड्यातून दर बुधवारी त्या ठिकाणी आपले इन हाऊस गायनेकॉलॉजिस्ट एमओज महिलांना चांगल्या प्रकारे तिथे सल्ला मसलत करत आहेत, औषधोपचार करत आहेत. आणि आतापर्यंत म्हणजे 14 जानेवारी ते आज 16 फेब्रुवारी पर्यंत 31,000च्या वरती महिलांनी ह्या क्लिनिक्सचा मध्ये जाऊन तपासणी केलेली आहे. 30,000 महिलांना आपण औषधोपचार केलेला आहे आणि 86 महिलांना पुढच्या टेस्टसाठी आपण पाठवलेला आहे. मग ह्यामध्ये मानसिक ताणतणावातून सुद्धा जातात आणि काही मेंटली पण काही थोडेसे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे त्रास महिलांना होत असतो. त्यासाठी सुद्धा आपण तिथे काउन्सिलिंगचे सेंटर वगैरे चालू केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स हा पूर्ण राज्यभरातून आपल्याकडे येत आहे आणि हे पहिलं पाऊल महाराष्ट्र सरकारचं ह्या दृष्टीने उचललं गेलेलं आहे. हो, ब्लड टेस्ट गायनेकॉलॉजिस्ट ज्या गरजेच्या असतील तशा पद्धतीचे सर्व तपासण्या केल्या जाणार आणि तशा पद्धतीचं उपचार सुद्धा त्यांना देण्यात येईल फ्री ऑफ कॉस्ट. आता 14 जानेवारी पासून आजपर्यंत 580 ठिकाणी, मग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय सर्व ठिकाणी आता चालू आहेत. हो, 31,000 महिलांनी आतापर्यंत ह्या क्लिनिक मध्ये जाऊन तपासणी केलेली आहे. 30,000च्या वरती महिलांना मेडिसिन्स किंवा मग कुणाला मानसोपचार तज्ञांच्या मदतीने काही त्यांना काउन्सिलिंग करण्यात आली आणि 86 महिला अशा आढळल्या की त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडली, त्यांना ती आपण देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये अशिक्षित जास्त असतात आणि त्या फॅमिलींना समजून सांगणे हे थोडंसं चॅलेंजिंग काम असतं सरकारच्या माध्यमातून. त्यासाठी काही यंत्रणा राबवली. बघा, शहरामध्ये तरी ह्या गोष्टींबद्दल बोललं जातं आणि खूप सुंदर प्रतिक्रिया मला सर्वच म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पण अनेक मोठ्या शहरांमधून आल्या, महाराष्ट्रातल्या पण, आपल्या मुंबई पुण्यातल्या पण सगळ्या महिलांनी दिल्या, कारण की याबद्दल बोललं जातं आणि अशा पद्धतीचे प्रायव्हेट क्लिनिक्स अवेलेबल आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टीवरती महिला कुणासोबत शेअर करत नाहीत आणि मग त्यांना जो शारीरिक मानसिक त्रास होतो हा कुणासोबत त्या व्यक्त होऊ शकत नाहीत, म्हणून त्या तो सगळं सहन करत असतात. पण चांगल्या पद्धतीने महिला हे क्लिनिक्स आपण चालू केल्यापासनं येत आहे, आपल्या अडचणी सांगताय आणि त्याच्यावरती त्यांना सोल्युशन मिळत आहे. ग्रामीण भागात स्तन आणि गर्भाशय कर्करोगाच्या मोठ्या लागवडी होतात, त्या संदर्भात मोफत योजना. हे बघा, आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवलं होतं आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचं आरोग्य विभागाचं प्राथमिक आमचं म्हणणं आहे की आपण स्क्रीनिंग जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजे, जेणेकरून ब्रेस्ट कॅन्सर आणि युट्रसचा कॅन्सर जो महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो, तर स्क्रीनिंग झाल्यानंतर तो आपल्याला वेळेच त्याच्यावरती उपचार करता येतील आणि जीविताला हानी होण्यापासून आपण वाचवू शकू. म्हणून आम्ही अराउंड 1 करोड महिलांचा आम्ही कॅन्सरच्या दृष्टीने चेकअप केलेला आहे आणि हे निरंतर चालू आहे. बजेट एक्स्ट्रा बजेट कुठलंच नाही. इन हाऊस आमचे जेवढे गायनेकॉलॉजिस्ट आपले आत्ता आहेत ते गायनेकॉलॉजिस्ट आणि तिथले लोकल एमओज मिळून हे दर बुधवारी तिथे ओपीडी चालवतात. नाही, ऑलरेडी जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातच आपण एक छोटस तिकडे रूम तयार केली आणि तिथे फक्त गायनेकॉलॉजिस्ट ठेवलेले आहेत, ते त्यांना काउन्सिलिंग करतात. आणि बऱ्याच प्रायव्हेट संस्थांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्याकडून तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करू इच्छितो, म्हणून आणि मग ते आता हळूहळू ते सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत आहे आमच्यासोबत. तुम्ही म्हटलं की या संबंधी जागृती फार महत्वाची किंवा बोललं जात नाही, तर या अनुषंगाने तुमचं विभाग किंवा तुमचं मंत्रालय विशेष प्रयत्न करणार आहे. हो, आम्ही आता त्याच्यात जनजागृती करणार आहोत सब सेंटर्स पासून, म्हणजे जे एकदम छोट्या
गावांमध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये वगैरे असतात तिथं आम्ही प्रचार प्रसार करणार आहोत. सर्व आरोग्य संस्थेतील सर्व कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा अवेअर करणार आहोत आणि जास्तीत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशाबद्दलचं बोललं जाईल आणि असं ट्रीटमेंट किंवा ह्यावर उपचार आपल्याला मोफतमध्ये मिळू शकतो हेही लोकांना महिलांना कळालं तर ते जास्तीत जास्त ह्या क्लिनिकचा फायदा घेतील. तुम्ही लाईव्ह जर काही महिलांना आवाहन करायचं असेल तुम्ही ह्या अनुषंगाने जनजागृती करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आपण live. मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या भगिनींना विनंती करू इच्छिते की महिलांची एक हे असतं की अंगावर काढतात म्हणजे आपल्याला काही त्रास असला तरी कुणाशी बोलत नाहीत किंवा स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतात. तर महाराष्ट्र सरकार आरोग्य विभाग आपल्या चांगलं आरोग्य राहावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण पुढे आलं पाहिजे. कुठलाही छोटा मोठा शारीरिक व्याधी असेल त्रास असेल तर आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन आपण मोफत ह्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि ती आपण घ्यावी. अशा पद्धतीच्या योजना सरकारच्या माध्यमातून अनेक वेळा काढण्यात येतात. आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना देखील काढण्यात आली होती. परंतु स्थानिकांच्याच माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या की काही वर्षांनंतर किंवा काही कालांतरानंतर ते दवाखाने बंद पडतात. तर हे जे आता तुम्ही क्लिनिक्स खोलताय ते बंद नाही होणार येणाऱ्या काळामध्ये यासाठी तुम्ही काही योजना करा. एक तर बाळासाहेब ठाकरे शहरी दवाखाने बंद नाहीत. जे चालू झालेत ते चांगल्या पद्धतीने चालवते जातात. सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत तिथे सर्व टेस्टिंग वगैरे होतात. औषध पण दिलं जातं सगळं काही. आणि काही ठिकाणचे जर तुमच्या पाहण्यातले बंद झाले असतील ते मला कृपया सांगा. कशामुळे बंद झाले आम्ही ते बघून त्वरित कार्यान्वित करू. पण आज तरी बंद होण्याचं नगण्य प्रमाण आहे राज्यामध्ये. आणि हे सुद्धा क्लिनिक आम्ही फक्त बुधवारी काउन्सिलिंग ठेवलेले त्यामुळे हे पण बंद होणार नाहीत. 580 ठिकाणी एक्स्ट्रा कुठलंही आर्थिक बर्डन विभागावरती येणार नाही, मनुष्यबळावरती येणार नाही. अशा पद्धतीची ही सिस्टीम आपण उभी केलेली आहे. गरीब जी महिला आहेत सारख्या महागड्या सुविधा पुरतात. निश्चितच त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार आपलं आरोग्य विभाग मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आपण IVF साठी सुद्धा चांगल्या सिस्टीम्स स्ट्रेंथनिंग आपल्या गव्हर्नमेंट आपल्या मेडिकल हॉस्पिटल्समध्ये आपण करणार आहोत. मॅडम हा मुद्दा भरपूर एकदम महत्वाचा आहे. सर्वात आदिवासी पाड्याचे आहे त्या भागामध्ये काही कशा पद्धतीने तुम्ही ही योजना म्हणजे कारण की आम्ही अशा मोकळा झाल्या भागामध्ये अंगणवाडी सेविकांची मदत घेतल्याने जास्त फायदा होऊ शकतो असं. अंगणवाडी सेविका आशाताई ह्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. त्यांना सुद्धा ह्या क्लिनिकच्या बद्दल माहिती देऊन त्यांनी सुद्धा अशा म्हणजे मेनोपॉजच्या किंवा रजोनिवृत्तीच्या टप्प्यामध्ये ज्या आलेल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन थोडंसं कम्युनिकेशन करावं आणि त्यांनाही या क्लिनिकचा फायदा घेण्यासाठी सांगावं हे आम्ही त्यांना सूचना करणार आहोत. त्यांना इन्सेंटिव्ह त्याचा विचार राज्य सरकारने केला असेल का? त्या पालकमंत्र्यांना तशा नाही त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तशा पद्धतीच्या आम्ही विनंती करणार आहोत. आणि अशा ताई तसंही त्यांच्या जे रेग्युलर तपासण्या वगैरे असतात ते करत असताना त्यांनाही माहिती असतं की कुठल्या कुटुंबातली महिलेला कुठल्या व्याधीपासून ती त्रस्त आहे. त्यामुळे ती स्वखुशीने आनंदाने महिलेला मदत करणार आहे. नाही जे एक्झिस्टिंग मेडिसिन्स आहेत त्याच्यातूनच किंवा आता जिथे कुठे कमी पडत असेल तिथल्या तिथे आमची तेवढी व्यवस्था आहे की ते बाय करू शकतील. म्हणून बाहेरून कुठलं मेडिसिन घ्यायची गरज नाही. नाही त्या ठिकाणचे नजदीकचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपण यंत्रणा केलेली आहे. आपल्या अँब्युलन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने असं महिलांसाठी वेगळं काही म्हणून नाही. अपघात झाला त्याला वेळेत उपचार मिळाले पाहिजे यासाठी आपली यंत्रणा सक्षम आहे. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट बघताय मुंबईमध्ये सुद्धा खूप चांगले. माझ्याकडे आता तुम्हाला मी नंबर्स सांगू शकते. मुंबईमध्ये आपण 25 क्लिनिक्स उघडलेले आहेत. हे मोस्टली आपला दवाखाना क्लिनिकमध्ये किंवा प्रायव्हेट सेंटरमध्ये नाही आपल्या ह्याच हा सेपरेट सेम गायनेकोलॉजिस्ट सेम ते ऑलरेडी आहेत तेच नवीन अपॉइंट नाही केले.
आणि खूप छान सगळ्या प्रिंट मीडियानी कव्हरेज दिलं, म्हणजे द हिंदू, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस. काल पुण्यामध्ये तर त्यांनी स्वतःहून जाऊन तिथे बघितलं आणि मोठं एक हाफ पेज बनवले. हा, BBC न्यूजनी पण एक स्टोरी बनवली, ती आणखी मला वाटतं आली नाही. प्रेस नोट